आणि त्यामुळे चैतन्य शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय घेतला वडिलांचे दारूचे व्यसन आणि आईचे दुसऱ्या पुरुषाबरोबर असलेले अनेक संबंध यामुळे मानसिक खूप चिरखोर ताकद झाली आहे. तिने 5 वर्षाच्या धाकच्या भावाला दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून ढकलून दिले. मोठा अपघात झाला. तीव्रता काय आहे? तीव्रता. रीता म्हणजे समस्या झाली. रीता वर्गात अतिशय गप्प असते. विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. फक्त मान नसते. पालकांनी सुद्धा शाळेविषयी अगदी काय आहे अडचण. आणि शेवटी बघूया निखिल उंच असून शाळेच्या कबड्डी टीमचा कॅप्टन आहे. विश्रांती लावलेली परीक्षा जिंकण्यासाठी त्याने वर्गासमोर अनघाचं चुंबन घेतलं. सर्व मुले निखिल अनघाला शिरवलं. यामध्ये आधी एक स्पष्ट केलं. तुम्हाला काय वाटतं? अडचण की समस्या? समस्या समस्या. कारण की यामध्ये तीव्रता आहे. तर बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय आहे? तीव्रता. लक्षात घ्या. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला अडचणी आणि समस्या या लक्षात येतात त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. ह्या बऱ्याचशा समस्या आपण आधी चर्चेला घेतलेल्या आहे. अतिगरज किंवा सावकाश शारीरिक वाढ ही त्या मुलांची एक शारीरिक समस्या असते. जसं आपण आधीच्या याच्यात लक्षात घेत होतो की त्याचा उंची जास्त असते म्हणजे त्यामुळे अनुवंशिकता आहे. तर त्या मुलामध्ये एक प्रकारचा निर्णय निर्माण होऊन कायमस्वरूपी तो भूक येऊ शकतो, त्याला वास येऊ शकतो. एखादा फारच शिरडेपण असेल, शारीरिक व्यंग असेल, त्या पुढे गोष्टीच्या शारीरिक समस्या येतात. चेहऱ्यावरील मुळमुळे, फुटकुळ्या, दृष्टीदोष, चेहरेपणा, निम्नगंड निर्माण होतो. बऱ्याचशा मुलांना डोळे विस्कळण्याची काय असते? सवय असते. ह्या त्यांच्या शारीरिक समस्या आहेत. बऱ्याच जणांना वाचा काही म्हणणारे विचार करतात. पण त्यांची वर्गामध्ये काय होते? मजा पुरवली जाते. पण ही त्यांच्यासाठी समस्या आहे. बऱ्याच मुलांना श्रवण दोष असतो आणि यामुळे त्यांच्यामध्ये इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स झालं. तर या अशा प्रकारच्या आणि तसंच काही मुलांना बऱ्याच वेळेला तुम्ही पण होतो तरी घराकडे वाचते तर हा प्रकार बऱ्याच वेळा सांगायला लागतो. आणि ह्या गोष्टी होतात ही त्यांची शारीरिक काय आहे? समस्या आहे. आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मुलांच्या भावनिक समस्या असतात. तीव्र भावनिक आंदोलन, बऱ्याच वेळा लहरीपणा, अतिशय काही वेळा ते भावनाशील होतात. छोट्या छोट्या कारणांवरून घडतात. अगदी छोट्या कारणाने बऱ्याच वेळा ती एवढी भावूक होतात की घरात जर का आईवडिलांचं काही दिनच नसेल आणि आपण जर का त्यांची शिकवलेला गेलो, काही राबवलो तर कारण ते व्हिडिओलाही होतं घरचं आणि मग त्यामुळे त्यांचा गृहपाठ झालेला नसतो आणि मग ती अधिक आणखी हे होतात, डिप्रेस होतात. तर अशा वेळेला लगेच त्यांना रडायला येते. अशा प्रकाराने त्यांची ती फार मोठी भावनिक समस्या असते. बऱ्याच वेळेला त्यांच्या मनात नैराश्याची भावना असते आणि त्यातून म्हणजे अपयश बसवता येत नाही. स्पर्धात्मक जीवनामध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना त्या प्रकारचा दृष्टिकोन मिळाला नाही तर त्यातून ते नैराश्य येते आणि मग त्यातून पराकोटीची भावनिक काय होते? चढ आणि त्यामध्ये मग ते आत्महत्येचा प्रयत्न करू शकतात. त्यानंतर ते नेहमी जीवन स्वप्नात मध्ये काय असतात? मग्न असतात आणि बऱ्याच वेळेला अवास्तविक वाटते. म्हणजे रियालिस्टिक जगापासून ते काय होतात? वेगळ्या जगात जातात आणि स्वतःच्या कल्पना विश्व झाल्यामुळे अवास्तव जीवन जगायला लागतात.
आणि त्यातून एक वैशिष्ट्यपूर्ण अशी त्यांच्या मनामध्ये अवास्तव भीती पण काय होते निर्माण होते. मुलांच्या काही सामाजिक समस्या असतात जे आपल्याला नेहमीच माहिती आहे की आपल्या बऱ्याचशा शाळांमध्ये आज त्यांचं मोबाईल नाही आणि काही मुलं असतात वडील आई जास्त शिकलेले नसतात आणि मग ही मुलं जेव्हा एकत्र येतात त्यांच्या परिसरात